FM बँडचे 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे औरंगाबाद केंद्र आहे. श्रोते दुपारचे 1:40 झाले आहे. आमची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात उस्मानाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र. उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा 800 मिलीमीटर पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान, विविध मंत्री नेत्यांकडून नुकसानीची पाहणी. जिल्ह्यात कोविड बाधितांच्या संख्येत घट आणि तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव साध्या पद्धतीनं साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी दिलेली ही माहिती. ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान सरासरी 770 मिलीमीटर असताना प्रत्यक्षात जिल्ह्यात 800 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस उमरगा तालुक्यात 969 मिलीमीटर तर सर्वात कमी 681 मिलीमीटर पाऊस परंडा तालुक्यात नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातले निम्न तेरणा, मांजरा आणि सीना कोळेगाव सिंचन प्रकल्प पूर्ण भरले आहेत. त्यासोबतच 140 सिंचन प्रकल्पही पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या 1,56,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली तर 246 हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालं आहे आणि जवळपास 3,000 हेक्टर्सवरील शेती खरडून गेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेती आणि पिकांचं नुकसान तुळजापूर, उमरगा, लोहारा, उस्मानाबाद तालुक्यात झालं आहे. या पावसामुळे 118 जनावरं वाहून गेली तर 53 घरांची पडझड झाली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंकरराव गडाख, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यात पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातल्या कारगाव इथल्या नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेती आणि पिकांची तसंच आपसिंगा, कामठा, कात्री इथं अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून शासन तुमच्या पाठीशी असल्याचा धीर त्यांनी दिला. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनानं दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा सादर करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जनावरं आणि घरांच्या नुकसानीपोटी काही ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परंडा, तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातल्या बाधित शेती पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी, ग्रामस्थांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तुळजापूर इथं घेतलेल्या आढावा बैठकीत कृषी विभागानं शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मागणीनुसार बियाणं त्वरित उपलब्ध करून द्यावं, राष्ट्रीय महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे ते भरले जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली थांबवण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. उमरगा तालुक्यातल्या नारंगवाडी परिसरातील बाधित शेती क्षेत्र आणि पिकांची वडेट्टीवार यांनी पाहणी केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संजय बनसोडे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही जिल्ह्यातल्या अनेक गावात बाधित पिकांची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यात काही गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोविड बाधितांच्या संख्येत घट होत आहे. जिल्ह्यात 842 रुग्णांवर उपचार सुरू असून 534 कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोविड-19मुळे बरे होण्याचा दर 90% असून मृत्यूदर 3.61% इतका आहे. जिल्ह्यातल्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत आणि सणासुदीच्या काळात सुरक्षित सामाजिक अंतर राखावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हनुमंत वडगावे यांनी केलं आहे. तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यावर्षी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा झाला. या निमित्तानं मंदिर समितीचे अध्यक्ष तथा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. ललिता पंचमीपासून देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात आल्या होत्या. या दरम्यान विविध धार्मिक अनुष्ठानं आणि विधी पारंपरिक परंतु साध्या पद्धतीनं पार पडले. देवीचं सीमोल्लंघन आणि पौर्णिमा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी धार्मिक पद्धतीनं साजरी करण्यात आली. मंदिर आणि जिल्हा प्रशासनानं कोविड-19च्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवत हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं पार पाडला. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या वतीनं जागतिक हात धुवा दिन 15 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद तालुक्यातल्या आंबेजवळगा इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. उस्मानाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. लेखक होते देविदास पाठक.
जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. उस्मानाबाद जिल्हा वार्तापत्र आपण ऐकलं. FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे औरंगाबाद केंद्र आहे. श्रोते हो, आस्वाद घेऊया या गीताचा.